नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे गिलक्याची भाजी। तर ही गिलक्याची भाजी आपण एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर ती कशी, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, चला तर मग आपण ते सर्व काही बघून घेऊया। गिलक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे पावभर गिलके घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसणाला मी इथे कुटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ, तेल लागणार आहे आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे मसाल्याचा डब्बा। चला तर मग आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। मी इथे पावभर गिलके घेतलेले आहेत आणि मी त्यांना अशा प्रकारे इथे कट करून घेतलेला आहे। एका गिलक्याचे मी इथे 2 ते 3 भाग इथे करून घेतलेले आहेत। त्यासाठी आता भाजी बनवण्यासाठी मी इथे पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे जिरं, मोहरी आणि हिंग। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता लसूण, ज्याला मी ठेचून घेतलेला आहे। लसणाला आपल्याला छान पद्धतीने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला हार्डली इथे 2 मिनिटं लागतील। नीट आपण परतवून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये काही सुके मसाले टाकणार आहोत, ज्यामध्ये मी टाकते आहे हळद टाकून आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपले चिरून घेतलेले गिलके। थोडे करून आपण सर्व गिलके यामध्ये टाकून घेणार आहोत आणि नीट इथे हलवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं इथे आपल्याला छान पैकी हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ। आता आपण यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं आपल्याला इथे लीडने झाकण ठेवून छान पद्धतीने शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 वेळेस मी इथे मध्ये चेक केलेला आहे। आपल्या गिलक्यांना इथे छान पद्धतीने पाणी सुटलेलं आहे। आता आपण लीड काढून बघूया, गिलक्यांना एकदम छान पद्धतीने इथे पाणी सुटलेलं आहे। गिलक्याच्या भाजीवरती झाकण ठेवल्यामुळे या भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं काहीच काम पडत नाही, कारण गिलक्यांना ऑटोमॅटिकलीच पाणी सुटतं। तर आता आपण यामध्ये ॲड करतो आहे लाल तिखट। त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत, हे आहे माझा घरगुती लाल तिखट। त्यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे मॅगी मसाला। तुम्हाला जो कोणता मसाला आवडत असेल तो तुम्ही इथे टाकू शकता। तर आता इथे मी मॅगी मसाला टाकते आहे। आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपल्या गिलक्याच्या भाजीला छान पद्धतीने इथे तेल सुटलेलं आहे आणि आपले गिलके सुद्धा शिजत आलेले आहेत। यावर आता आपण कोथिंबीर भुरभुरून देऊया आणि इथे नीट मिक्स करून घेऊया। ही गिलक्याची भाजी बनायला एकदम सोपी आहे आणि सोबतच चमचमीत सुद्धा खूप जास्त आहे। आता इथे आपण आपल्या भाजीला 3 ते 4 मिनिटं अजून इथे शिजू देणार आहोत। आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट। जर तुम्हाला ते शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकायचा नसेल तर तुम्ही ही भाजी तशी सुद्धा खाऊ शकता, पण यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर याची टेस्ट अजूनच खूप जास्त छान होते। त्यासाठी मी इथे ॲड करते आहे शेंगदाण्याचा कूट। आता आपण आपल्या भाजीवरती कोथिंबीर भुरभुरून घेऊया आणि आपली गरमागरम गिलक्याची भाजी इथे बनून रेडी आहे। चला तर मग मी तुम्हाला इथे सर्व करून दाखवते। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत आणि ब्लॉग सोबत। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।